चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बंधू भगिनींनी विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. बंडू साने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात काही सेतू केंद्रांमार्फत आधार कार्ड अपडेट आणि शासकीय योजनांच्या कामांसाठी आदिवासी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही खासगी सावकार आदिवासी शेतकऱ्यांकडून जादा व्याज आकारत असून गहाण ठेवलेले दागिने मुदतीपूर्वीच जप्त केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावा अशी मागणी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आधार कार्ड नसल्यामुळे मुलांना खूप त्रास होत आहे. ॲडमिशनमध्ये त्यांना प्रवेश मिळत नाही आहे आणि मृत्यू दाखला जन्म दाखला वेळेवर भेटत नाही आहे. अर्ज केल्यावरही मिळत नाही आहे. 2 वेळा 3 वेळा 4 वेळा चक्र मारावं लागते आणि काही लोकांना तर जन्म दाखला पण नोंद नाही आहे. त्यांना पण खूप त्रास होत आहे. आणि आश्रमशाळामध्ये GRमध्ये असं माहिती मिळाली आहे की आधार कार्डची गरज नाही आहे प्रवेश देण्यासाठी, पण आता ते मागत आहे. कुठल्याही शाळेमध्ये किंवा आश्रमशाळामध्ये ॲडमिशनसाठी ते आता आधार कार्डची अट करत आहे. कनेक्टिव्हिटी आहे का? सेतू आधार कार्ड केंद्र आहेत का तिथे? हो आहे, पण ते आधार कार्डमध्ये पण आधार कार्ड अपडेट करायला किंवा नवीन बनवायला गेले तर त्यांच्याकडून पण लाभार्थीकडून जास्त पैसे घेतले जातात. 2,000 3,000 5,000 पर्यंत. तर असं त्यांच्या सेतूमध्ये असं समोर बोर्ड वगैरे काही रेड बोर्ड लावलेले नाही आहे आणि ते नियमप्रमाणे ते पैसे घेत नाही आहे, जास्त घेत आहे लाभार्थीकडून. त्याच्यामुळे पण त्रास होत आहे. आणि दुसरं गोष्ट आहे की जे गावामध्ये शौचालय बांधकाम झालेले आहे ग्रामपंचायत कडून, त्या पूर्ण बांधकाम झालेले नाही आहे आणि त्यांचं म्हणजे पूर्ण काम झाले नाही आहे आणि त्यांचा काही उपयोग होत नाही आहे. जिथे बांधकाम केले त्या गावात सामूहिक शौचालय बांधकाम केलेले त्यांचा काही उपयोग होत नाही आहे. त्याचे पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट आहे की सावकाराबद्दल पण सावकारांना लाभार्थीकडून जास्त पैसे घेत आहे, व्याजदर जास्त घेत आहे. 50% त्याच्यामध्ये लिहिलेलं असते पावतीमध्ये, पण ते 30% घेत असतात. आणि 1 वर्ष 2 वर्ष जर जास्त झाला तर त्या गहनाचं ते म्हणतात की आता तुमचा गहना बुडला, आता भेटत नाही एवढा दिवस झाला. तर नियमामध्ये GRमध्ये असं काही दिसून येत नाही आहे. आम्हाला असं माहिती पडलं, आम्ही पाहिलं पण आहे आणि त्याचे अभ्यास पण केलेला आहे. पण शासनाने पण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आमच्या मेळघाटमध्ये लोक म्हणजे एका पैशाला ते असं एकजूट करून ते गहना ते बनवले होते आणि 1-1 किलोचे असतात. ते त्यांच्या ती चांदी आहे 1-1 किलोचे असतात, 10-10 ग्रामचे असतात त्यांचं सोनं. आणि ते म्हणतात की आता भेटत नाही, असा बुडला तुमचं सोनं. याचा पण त्रास होत आहे.